तर ट्रम्पच्या डिनरमधील हल्लेखोर ॲलन संबंधी नवी माहिती समोर आली आहे। हल्लेखोर हा आधीपासूनच हॉटेल हिल्टनमध्ये थांबला होता अशी माहिती समजते। सुरक्षा नसलेल्या तात्पुरत्या खोलीतून ॲलन डिनर हॉलमध्ये पोहोचला। ॲलनकडे बंदूक नव्हती, पण लांबलचक असं शस्त्र होतं अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे। बॅग किंवा एखाद्या पिशवीतून ॲलननं शस्त्र बाहेर काढलं अशी देखील प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे। तात्पुरत्या खोलीत बार कार्ट ठेवलेले होते, तिथून ॲलन आत पोहोचला अशी माहिती समजते। दरम्यान ट्रम्प यांच्या समोर झालेल्या गोळीबार प्रकरणी आताची मोठी अपडेट समोर येते। हल्लेखोर कोल थॉमसला ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांना गोळी मारायची होती अशी अमेरिकन CBS न्यूजच्या हवाल्यानं माहिती मिळते। शिवाय हल्लेखोर हा शिक्षक असून व्हिडिओ गेम डेव्हलपरही होता अशी माहिती समजते। हल्लेखोर वॉशिंग्टनमध्ये कसा पोहोचला याबाबत तपास यंत्रणांनी माहिती घेतली आहे। हल्लेखोर लॉस एंजलिसमधून शिकागोला आला आणि शिकागोतून वॉशिंग्टनमध्ये पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।